आजचा दिनविशेष आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्या निमित्ताने आजची माझी नवीन कविता ऐकूया. गुरु आकारी ती माती, साकारी सगुण ती मूर्ती. या कवितेमध्ये मी गुरु आपल्याला कसा आकार देतो, कसा आपल्याला घडवतो याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. गुरु आकारी ती माती, साकारी सगुण ती मूर्ती. गुरु मुळे जाई कीर्ती सर्व दूर. गुरु तारी सकळ जना, देई अखंड ज्ञान त्यांना. सर्व भजती त्या गुरुला अनंत काळ. आपण आपल्या गुरुला कधीही विसरत नाही. त्याच्याकडनं कुठलंही छोटं मोठं का ज्ञान घेतलेलं असे ना, तो आपल्या कायम लक्षात राहतो. सदा ते वंदावे गुरुचेच पाय, सदा ते वंदावे गुरुचेच पाय. गुरुविण नाही कोणता उपाय, गुरुविण नाही कोणता उपाय. गुरु व्यापे अनेक तन मन. गुरु हा असा असतो ना की त्याच्याशिवाय काहीच घडू शकत नाही. आपला पहिला गुरु आपली आई, त्यानंतर आपले शिक्षक, त्यानंतर आपण ज्या काही कला शिकतो, विविध कलागुण आपण शिकत असतो, ते शिकवणारे आपले गुरु. पण या सगळ्यांमुळे आपण घडत असतो हे आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे. ते नसतील तर आपण काहीच नसतो. संकटी करावा गुरुचाच धावा. मग गुरु हा फक्त आपल्याला शिक्षण देणारा नाही, तर देव हा सुद्धा आपण गुरु समान मानत असतो. तर संकटी करावा गुरुचाच धावा, त्यासाठी करावा नाम जप. संकटी करावा गुरुचाच धावा, त्यासाठी करावा नाम जप. गुरुचाच विचार सर्व काळ. सदोदित आपण गुरुचाच विचार करायला हवा, तरच गुरुची कृपा आपल्यावर होते. तर ही नवीन कविता तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.